नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत संदीप पिळगोवराचो मायमोगाचो येवकार. सुर्येक पळय आयच्यो मुखेल खबरो. गोंयभर पावसाचो सांवार. लोणेची शेतां पडली आडवी. शेतकारां मदीं नाखोशी. म्हणटात नांवापुरतीच मेळटा भरपाय. शेतकार जाला कचऱ्या भशेन. एडबग परेरा मारबडे प्रकरण शेकला मडगांव पुलिसांक. PSI फाटोफाट आता SP टिकम सिंग एक्टिव्हिस्टांच्या रडारार. चुकीची विधानां दिवपी SPची जावची चौकशी. मागला प्रतिमा कुतीनोन. ओला वितरकांनी घेतली ना बायक ओनरांच्या कागाळींची दखल. देखून ओला बायक आणि ओनर पडल्या त्रासात. ओला व्यवस्थापनाचेर बेगोबेग करात कारवाय. ग्राहकांच्या मुख्यमंत्र्याक गाराणे. आता खबरो विस्तारान. इव्हेंटाक सरकार चड मोडटात. पावसाक लागून लुकसाण जाल्ल्या शेतकारांक नांवापुरतीच लुकसाण भरपाय मेळटा. शेतकार आयज कचऱ्या भशेन जाल्या. कुडतरीच्या शेतकारांनी तिडक उक्तायल्या. कुडतरी, साळ, दिवचल आनी म्हापशे वाठारांतूय तीच गत जाल्या. घेवया शेतकारांच्या भलायकेचो नियाळ. पावसाचो सांवार गोंयभर पळोवपाक मेळ्ळो. लोणेक येल्ली शेतां आडवी पडलीच. कमजोर भलायकीवाल्यांक पावसान आडवे केले. ना म्हटले तरी अंदू जायते कडेन अनवळो पावस पडलो. ह्या पावसान लोणेक येल्ली उबी शेतां आडवी केली. भाताची कणसां कुसली. जायते कडेन लोक लोवणेच्या मशिनांचो आदार घेतात. पूण एकाच वेळार गोंयांतली भाड्याची मशिनां सगळी कडेन पावनात. तेका लागूनय शेतकारांचे हाल जाले. आयकात कुट्टरीच्या शेतकारांचे उतफरके. आणि काल त्या आमचे पंचायतांत आयिल्ले आनी फॉर्म भरून दिला. पूण हे खात्यान सोडना म्हाका. आख्खी एरिया मुगेली 6,900 आख्खी एरिया दिला. हुंय कितें उरलें पळय मागीर सबसिडी घाल्या. हुंय सबसिडी येना. हें हुंयची इक्वेशन न्हू. नॅचरल लॉस जालें तें लॉस. नेचर्स आमी कोणा ब्लेम करना. हेका ABC इट इज ए नेचर्स लॉस. आनी आज पयर सोडले आत्तां सकाळ इल्लो पावस पडला. वेदर बॅड आहा. आनी हे कितें म्हाका समजना. आनी वी आर टोटली आमची सांगपा म्हणचे फार्मर्स कोण आख्ख्या गोंया सांगता. लोक बोवाड मारता. हिंगा तुगेले नॉर्थाक सारकें काबार आमगे सावथा मायणा मोहा कुर्तोरी काणकोण जावं हुंय A to Z नावेली मागीर चिंचोण लोकांक शेत हाड. पूण ते आमकां आतां पयलीं भाशेन आमकां लेबर मेळना. आमी हार्वेस्टर करतात. पावस पडल्यार हार्वेस्टर घालपाक जायना. इट वील सक द वॉटर. उदक भितर घेता काबार आनी हार्वेस्टर रमतलो भितर. कांय जायना. आतां हें केदो जाता तें आमी चोयताले. काल मातशे हॅपी जाल्ले फार्मर. कित्याक मातशें वाड जात ना. आज सकाळचा रातचा पावसाचो आज देखून एट प्रेझेंट इज रेनिंग इन कुडतोरी. सो हे गव्हर्मेंटान चोयचें. आनी एक म्हाका अजाप दिसता. इव्हेंट कोत्ता हिंगा 50,000. म्युझीक दिलें मायक दिलो. एक क्रिकेट बॅट दिले 60,000. सगळी इव्हेंट 1 year बंद. 1 year ना जाल्यार बंद जावपा जाय. त्या तर हे फार्मरांक व्हॅल्यू ना जाल्यार. आनी आमची हिंगा कुटरेचे फार्मर शेत बंद दोन दुसऱ्यान दिले 1 लाख. आनी आमकां अत्यंत गरजेची सबसिडी कित्याक तेंय जाल्यार 22 रे. आतां आयकिलां 26 केलें म्हूण. कितें 22 एक च्या दोग जाणां गेले. एक च्या पिवपाक 20 रुपया जाय मरे. कितें 22 रुपीज सबसिडी सगळें तो घेत तो 20 दिता आमकां. आनी उरले ते 2 गव्हर्मेंट धाडटा. ना गव्हर्मेंट 5 धाडटा. एक कचऱ्या भाशेन जाला एक फार्मर. दिवचल साळात बरीच शेतां बळून लाखांचे लुकसाण जाला. पूण अजूनय सरकारी यंत्रणा साळा सारकिल्ल्या पिडेस्त वाठारांनी पावंक नाशिल्ल्याचे साळांतल्या लोकांनी सांगले. आनी सरकारी अधिकारी जर मजत घेवन आयलेच जाल्यार ती शेतकारांकच मेळटली हाची जतनाय घेवची पडटली. आयकात शेतकारांचे वतीन उलोवपी मेघश्याम रावताक. आयज साळांत लाखो स्क्वेअर मिटर जमीन जी आज हे शेत जर पळयलें आनी हे शेतकरी गेले कित्येक म्हयने हे शेत जे वयर येवपाक तेंच्यांनी मेहनत केल्या, खर्च केला, पण आयज ते खंय तरी दुख्खान आसा. आनी आयज तेंच्यारी वायट परिस्थिती येयल्ली आसा. कित्याक आयज ते चिंतेन आसा की हे जे आतां आनी 2 दीस हेचेर दोपारभर उदक भरला आनी 2 दीस रावलेल्या ह्या भाताक आतां कोंब येवपाक चालू जातले. म्हणजे हे सगळे उद्ध्वस्त जाल्ले आहा. आयज अजून पर्यंत हेचेर ह्या शेतकऱ्यांक धीर दिवपाक सरकारान स्टेप्स घेवंक ना. किंवा हांगा सर्वे करपाकय सरकाराचे मनीस येवंक ना. एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे मनीस अजून पावंक ना.
पूण आयज ही जर परिस्थिती आहा जाल्यार आयज सरकारान जर हांकां फुडें जर ही शेती करपाक फुडें येणाऱ्या हांचो जो काळ आसा परत जर ही शेती करपाक जाय जाल्यार आयज ह्या शेतकऱ्यांक धीर दिवपाची गरज आसा. गोंयच्या सीएमाकय आयज दाखोवंक जाता जशें शेतां पेड्डार जाता तशी ही आयज जी केळी आसा जे वाऱ्यान अख्खे जे हांगा केळ्याचें जे उत्पन्न येयल्लें ते उत्पन्नाची नाशाडी जाल्ली आसा. आनी हेच्या पयलीं अशें जाल्लें आसा जेन्ना पाणी भरलें कितें जालें तेन्ना कितें जालां की सरकार कोणाक तरी धाडटा ऑफिसरांक धाडटा पूण जो खरो शेतकरी आसा जे खरें तेका मेळपाक जाय जे सरकाराची जी मदत मेळपाक जाय त्या खऱ्या शेतकऱ्याक ती मेळत ना. भलतोच मदत घेवन वयता हें जावपाक जायना. ही आमची भात शेती जी आसा ती पाणयान बुडटा वर्साक जाता कितली लुकसाण अंदू खूब जातली इतके वर्सां जायना जाय पूण थोड्या आमकां मेळ्ळा पूण आतां सद्या कांयच मेळना. आतां केळी सुद्दां आमचे उपरांत पडलेली आसा ह्या पावसामुळे त्याच्या सरकारान कांय तरी आमकां मदत दिवपाची. 17 क्विंटल भात दिता दितात हय पूण ह्या वर्सा कितके गावपाची कितें आशा बी कितें आहा काय अशेंच कंट्रोल लागत जाल्यार हे मेळत अशें म्हाका दिसना. पाणी पळयत न्हय कितके आहा आनी कितके तुमकां काय जाता हे जर आतां जावपाक जाय जाल्यार परत वत पडपाक जाय ना. वत पडला म्हणजे पावस समज एक 4 दीस पावस 2 दिसान पावस गेलो जाल्यार मेळोंक शकता अशें पूण आतां कंट्रोल लागत जाल्यार मेळत अशें मेळोंक शक्य ना. तुम्ही ज्या बद्दल शेती पळयला त्या शेती कितके टक्के तुमची शेती भात शेती खराब जाल्ली आहा? चडशी आतां लोकांची अशी कंटिन्यू न्हू अशें कंटिन्यू पाणी फुगलें ते हांगासून वयसून पाणी फुगलेलें आहा ते पाणी कंटिन्यू उरत जाल्यार ताका बाद जाता. 90 जेन्ना हे पूर येयल्लो तेन्ना आमकां ह्या सरकारान 8,000 रुपये दिली कितें लुकसाण भरपाई. आमचे भात जाता 100 क्विंटलाक जवळ जवळ 40,000 सबसिडी गेली. 40,000 100 क्विंटल हात विकता 24,000 जागा लायता आनी ते जागा लागून आतां ही आमकां कितें तेन्ना सबसिडी अजिबात तेंच्यांनी दिवंक ना आनी आतां दिवन कितें येतले 8,000 दितले आनी पयले जे भात आसा मातशे बरें आसले हे सगळे सकयले गेले काय दिवचे ना कितें फायदा म्हाका सांग. आतां सारे जाले 2,000 रुपये 19 1,950 रुपये एक पट्टी 1,900 कशें पडले 40 रुपये किलो साऱ्यान भात घेता 20 रुपये हेतून आमी कितें करतले. आणि ही पळयत म्हापशेच्या बोडगेश्वराचे सासायतल्या शेतांची अवती काय. लोणेक गेल्ल्या हांगाच्या शेतांनी पावसाच्या माराक लागून मान वडयल्या. थळावो आमदार जोशुआक ह्या संबंधात आमी उलोवतो केलो. म्हाका आयजूच दनपारां कोणाचो फोन आयला आमी मेळूंक येवपाक सोदता म्हणून. फाल्यां मेळपाचो दीस ते घडयेक फाल्यां येतले. तांकां जे विशय आहा तांकां मांडूनय आय वील पर्सनली स्पीक विथ देम कित्याक आमी जायते शेतकऱ्यांक आमी प्रमोट केल्लें आसा. पिडेस्त एडबग परिरा जर पडिल्ल्यान तकली फुटली जाल्यार 3 पुलीस एडबगाच्या मावशे कडेन 3 लाखाचे सेटलमेंट करपाक कित्याक गेले. टिकम साहब इन्क्वायरी आपकी होनी चाहिए ह्या उतरांनी ॲडव्होकेट प्रतिमा कुतिनोन दक्षिण गोंयचो SP टिकम सिंगाचेर उतराची तरसाद चलयली. हिस्ट्री शिटराक VIP ट्रिटमेंट आनी एडबग परिरा सारकिल्या गोंयच्या तरणाट्याक बळी चडोवपाक सोदतात अशा उतरांनी एकूण पुलीस यंत्रणाच प्रतिमा कुतिनोन स्कॅन केली. अरे तुम्ही लॉ अँड ऑर्डरची फकाणा केलेली आसा विचारचे पडटले ते SP कितें चल्ला काय म्हणून. तुमची दादागिरी अशी सोसून घेवचे ना आमी आनी तुमकां ही दादागिरी करपाक दिवचे ना. अरे तुम्ही फकाणा करून म्हटल्यार मरे गेटी बंद करता आनी पुलीस इकडे चलयता. पाया पडटा आनी तेंच्याय पाया पडटा तुमच्या पाया पडटा. जखमी एडबगाचे मावशेक मेळून पुलिसांनी 3 लाखांनी सेटलमेंट करपाचो यत्न केलो असो आरोपय प्रतिमान केलो. कसलेय क्रायम केशीत थणसाणीन जाप दिवपी टिकम सिंगाचेर प्रतिमा कुतिनून ताच्याच ऑफिसा भायर आरोपांचो शिंवर केलो. मडगांव पुलिसांच्या कर्तुबाक लागून नावेलच्या एडबग परिराक गोमेको ट्रिटमेंट घेवपाची पाळी आयल्या. ताची भलायकी गंभीर आसा. टिकम सिंग सांगता जापसालदार PSIक सस्पेंड केला जाल्यार दुसरे वटेन पिडेस्त एडबग सोरो पियेल्ल्यान पडलो आनी जखमी जालो अशें सांगता. ह्या SPकच सस्पेंड कर प्रतिमान CMA कडेन मागला. आज पुलीस आपल्या ट्रॅपान फसलेली आसा फासलेली आसा आनी फसलेली आसा म्हणपाक जाता. कित्याक बिकॉज टिकम जो साउथ SP आसा गोंयचो टिकम साहब सांगता आयज स्टेटमेंट करता की तो खंय एडबग पेरेरा म्हणटा तो खंय
आपुणूच खंय बॅलन्स लूज जावन पडलो आनी मागीर खंय ताजी आतां खंय स्थिती अशी आसा. स्थिती कितें आसा, हांव काल गेल्ले डॉक्टर शिवम आनी डॉक्टर जितेन काल ऑपरेशन केला ताजे 8 ताका भायर काडला 5 घातिल्लो. Why he was been operated? First when we did MRI we came to know there was a clot in his brain and then later we come to know yesterday it was bleeding. The brain was bleeding and doctors have told us, the doctors have gone on record and told hanga पाय घालपा पडटले, हंग घालपा पडटले and chances पळोवपा पडटले की half body can be paralyzed म्हणून. आता आयज सकाळी टिकम बाबा म्हजो आवाज आयकलो बोर्ड घाल ते पयला आनी आयज तो स्टेटमेंट करता दॅट मिस्टेकीन तो आपलेच बॅलन्स जालो म्हणून. बॅलन्स जाले म्हाका एक सांगू, कोणी बरो पुलीस आतां पिला, कोणी भुरगो इनोसंट भुरगो कोण पिना, गोंयकार कोण पिना, गोंयांत सगळे पितात, थोडे दाखोवन पितात, थोडे लिपोवन पितात. हे पिनात काय म्हणून, पुलीस पिना काय म्हणून, पिल्यार मागीर मातसो कंट्रोल हालता. सो ताजे चड जाल्ले जाल्यार ताणें कोणाक रेप करूं ना एडबग बाबान. टिकम बाब ने मुझे बोलना चाहिए, मुझे आंसर चाहिए टिकम बाब से. If he could not be controlled and he lost his balance and he fell, then he should have got a cut here or back. How come he's got a cut here? How come he's got a cut and so much impact? बिस्ते मारले जाल्यार कोणाचो ब्रेन न्ही ब्लिडींग जायना. दुसरे म्हणटा ते खंयचो कायदो पुलिसांचो, ताका बेडयो घातल्या खंय पांयांक. ही चेन वॉज पुट फॉर हिज लेग्स. वेन अ पर्सन इज अंडर इन्फ्लुएन्स ऑफ लिकर, वॉट यू एक्सपेक्ट हिम टू कीप क्वाइट एंड सीट लायक दिस? ही विल ऑब्वियसली ट्राय टू डू मस्ती करतलोच. तुम्ही ताका चेन घालता, तो उठता, तो कोलॅप्स जावन पडटा. सो तुम्ही ताका सेलान घालून जाले. फर्स्ट म्हणटा ती मिस्टेक कोणाक म्हाका सांग. हे आता 45 हिस्ट्री शिटर्स आता इतले टाइम जालो, आता इतले हिस्ट्री शिटर्सांक दवरल्या. रामा काणकोणकराच्या केस सांगता, हिस्ट्री शिटरांक न्ही दवरलो, तांकां VIP ट्रिटमेंट दिले. जेनिटोबाक त्या हिस्ट्री शिटराक दवरलो. तो गाडीन कसो बशिल्लो, आरशे सकल काडून पुलिसान ताका बसयल्लो. ही वॉज नॉट ट्रिटेड लायक अ हिस्ट्री शिटर, ही वॉज ट्रिटेड एज अ VIP. आरसो सकल काडून जेनिटोक व्हेला. खंयी म्हाका दाखयात कंट्रीत वा आउटसायड द कंट्री वेन यू आर टेकिंग द क्रिमिनल, हार्डकोर क्रिमिनल, ते क्रिमिनोराक वता जाल्यार तोंडाक मास्क घालतात, गाडी बीन भितर 2 पुलीस आसता, मदें ताका धरून व्हरतात. बट जेनिटो वॉज यम. सो दिस इज अ ट्रिटमेंट गिवन. सो दिस इज वॉट गोवा पुलीस इज ट्रायंग टू डू. हेंका तुम्ही VIP ट्रिटमेंट आनी हो इनोसंट भुरगो जर पिल्लो तेका तुम्ही आयज ताचे जीव काडपाक येला, बली काडपाक येल्या. सो टिकम साहब, मुझे लगता है इंक्वायरी आप पे होना चाहिए. हांव मागता CM प्रमोद सावंता कडेन, म्हाका दिसता इंक्वायरी हाजेर करपाक जाय टिकमाचेर, SPचेर. कित्याक आय डोंट नो वॉट इज टॉकिंग. ही एक सायडीन तो PSIक सस्पेंड करता आनी दुसरे सायडीन सांगता तो भुरगो आपुणूच पडलो म्हणून. आमचे कडेन प्रूफ आसा, ताच्या पांयांक बेडयो घातिल्ल्यो, चेन घातिल्ली म्हणून. आनी दुसरे ताचे आवय येवपा आसा दंपारा, कंप्लेन फायल करपा आसा. तस जाल्यार म्हाका एक सांग, टिकम जी एक बोलो ऐसा है वो कि खुद ही गिरा है और उसको मार लगा है. तो आपका पुलिस, आपके 3 पुलिस क्यों गए थे उसको मिलने को, उसके मासी को मिलने को? ताच्या माश्यान जे लुसिया टीचर आशिल्ली ताका मेळ्ळ्या खंय पुलीस. आनी पुलिसान सांगला एक कॉम्प्रोमायज करया, 3 लाख दिता. 3 लाख कोणाक हाडा घालता तुम्ही? लायफ कॅन बी बॉट बॅक. वन्स लायफ गॉन कॅन बी बॉट बॅक. तो लायफ भर पेल्लाय जाल्यार एकलो पुत आवयचो आनी बापायक लास्ट इयर हार्ट अटॅक येवन स्टँड्स घातिल्ले आसा आनी ही वॉज द ओनली ब्रेड अर्नर. आनी 3.5 लाख तो म्हयन्याक बोटीर जोडटालो तुमचे 3 लाख घेवन. सगळे कंपेन्सेशन करपाक जाय. आणि आय फील नाव इट्स हाय टाइम CM हॅज टू इंटरव्हीन अँड सी इंटू इट. आणि कितें आसा ते अप्रोप्रिएट एक्शन जावपाक जाय. बंद करतात. अरे मातसो खंयच्या गव्हर्नमेंट TCP डिपार्टमेंटान गेलो आणि विचारपाक जाय थंय पुलीस ते ऑफिसरांक मेळपाक दिना न्ही. सो आयज हेंच्यांनी चलयला कितें? ही गुंडागिरी जाली मरे, ही ओपन हँड गुंडागिरी सारकी. कितें आयज त्या हेडबराक मारला आनी ते आमी विचारपाक गेले, ते आन्सर दिवपाक सोदिना. दॅट मीन्स दे आर गिल्टी. आयज हे गिल्टी आहे म्हणून आमचे कडेन उलोवपाक सोदिना आणि सेटिंगा करपाक भोंवतात. खंय बरें आहा तुमचे, म्हटल्यार तुम्ही मारा, बडया, जिते मारा आणि मागीर सेटिंगा करपाक भोंवा, हे बरें तुमचे. मडगांवचो पुलीस निरीक्षक सूरज सामंताक मेळून आयल्या उपरांत प्रतिमान हे केशीचेर आनी उजवाड घातलो. आदी पुलिसांनी प्रतिमा, शंकर पोळजी आणि हेर एक्टिव्हिस्टांक पळोवन भायली गेटच बंद केली. शंकर पोळजीन गेटी मुखार तकली आपटले उपरांत गेट उक्ती जाली. PSI जो सस्पेंड केल्लो आसा निलेश शिरवयकर, इट्स ताणें बेडयो बांदून आशिल्ल्यो. हांवें तशें म्हणलां तशें, फक्त ताका कित्याक बकरा केला. ओन्ली वाय ही सस्पेंडेड. दुसरे कोण 2 जाण आशिल्लो तितूंतल्यान खंय ताणें एकल्यान ताका बेडयो बांदल्यो. आनी मागीर हांवें सराक इतलें सांगलें, सर तो म्हाका विचारता 3 जाण म्हणलें गेल्ले आंटीक मेळपाक ब्रायब घेवन, तुमची मिस्टेक ना, तो सेल्फ पडला जाल्यार ते कितें? तो म्हणटा आपूण नाशिल्लो न्ही, आपूण गेल्लो. आमी तूं ना, सूरज सामंत इज नॉट देयर इन दीस. बट देर वर सम 3 पुलीस, ओनली लुसिया पेरेरा द आंट हू टोल्ड अस विल बी एबल टू टेल म्हणजे 3 लाखाची ब्रायब घेवन आयली. आतां हांवें ताका सांगलां, तो म्हाका सांगता CCTV फुटेज म्हाका पळोवपाक जाय म्हणलें. वी डिमांड, आमी आयल्या पळय आमकां CCTV फुटेज दाखया.
He is telling me, no, I cannot show the CCTV footage because FIR is already done. FIR is done and it is sub judice. So I said, you can deny me, but tomorrow my complainant, along with the help of the advocate, we will demand for RTI. RTI कडल्यान म्हणजे CCTV फुटेज आमी काडटली. पूण म्हाका जाय म्हणले तितून 2 सेक्शनां आनी एड केल्ली, जशें हांवें सांगलां, अटेम्प्ट टू मर्डर जावपाकूच जाय, बिकॉज एंड ऑफ द डे पळय हाऊ इज सफरिंग, यू ऑल सी ब्रेन डॅमेज. अटेम्प्ट टू मर्डर एक सेक्शन लागपाक जाय, 109 लागपाक जाय आणि 190 लागपाक जाय. द ब्लंट ऑब्जेक्ट अँड थर्ड इज दॅट मोटर ॲक्ट. गोवा फॉरवर्डाने हे घडणुकेत पोलिसांचे दादागिरी घेऊन पोलिसांकच उजरावन काढल्यात. लोकांची रक्षा करपाक सेवेत दवरिल्ले पोलीस लोकांचे भक्षक जाल्यात. पोलिसांनी कायद्याचे फासकेत रावन काम करचे. पुलिशेंत बांदून घालून मारबडे करपी PSIक सस्पेंड न्हू, टर्मिनेट करपाक फावो. दुर्गादास कामतीने मागला. अशे तरेन मारप PSIन, कायदो म्हणटा तो पुलीस कायद्याचे रक्षक, पुलीस कायद्याचे भक्षक जावंक शकनात. म्हणजे कोणाक जर हाडटा पुलीस स्टेशनार पूण ताका अशे तरेन मारप की तो हॉस्पिटलान पावन ब्रेन, आतां अशी कंडिशन ताची अशी आयकूंक येता की ताका कितें जावंक शकता, म्हणजे इज इन अ क्रिटिकल कंडिशन, ताका ब्रेन सर्जरी कितें जालें म्हणून. सो हू इज गोइंग टू ओन अप फॉर दीस थिंग्स? इज द होम मिनिस्टर गोइंग टू ओन अप, काय DGP इज गोइंग टू ओन अप, काय द लोकल SP इज गोइंग टू ओन अप? हू इज गोइंग टू ओन अप फॉर दीस? म्हणजे अशे तरेन मारप, खरें म्हणल्यार ते कोण तो PSI हाणें मारला ताचेर अटेम्प्ट टू मर्डर लावंक जाय. हे कितें असलें मारप म्हणलें? तकलेक मारप बी म्हणल्यार दिस नॉट हे न्ही. कितें जावं थंय जर ताणें कुफुसांव केला, युअर ड्युटी इज टू सी दॅट विथीन द फ्रेमवर्क ऑफ लॉ यू इनिशिएट एक्शन. पूण हांगा अशें दिसूंक येता की पुलिसूच कायद्याचे भक्षक जावंक लागल्यात आनी भंयूच ना जाला. सो आमी मागतात की हाजेर एन्क्वायरी जावची, हाजेर एक डिपार्टमेंटल प्रोब जावचो. आतां SPन सांगलात की ते PSIक सस्पेंड केला म्हणून. सस्पेन्शन पर्यंत ओके, सस्पेन्शन ताजो जीव फाल्यां जर ताजो जिवाक कितें बरें वायट जालें त्या भुरग्याच्या पेरेराच्या त्या भुरग्याक, जाल्यार कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेतलो? PSI घेतलो काय PSIचे कोण आनी घेतले काय पुलीस डिपार्टमेंट घेतले ते रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीची, काय सरकार घेतले फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी? सो हाजेर क्लियर कट एक्शन जावंक जाय आनी आमी मागतात मान्य मुख्यमंत्र्या कडेन ताणें हातूंत इंटरव्हीन करचे आनी ताबडतोब पुलिसांक डायरेक्शनां दिवची की अशे तरेन कोणाचेर हात घालून तकलेर बिकलेर मारप हे सोबना. आनी सेकंड, सस्पेन्शनाचेरूच न्ही, दॅट PSI विल हॅव टू बी टर्मिनेटेड आनी ताका पयलीं म्हणल्यार अरेस्ट करूंक जाय. 6 म्हयने जावन गेले वेर्णाच्या ओला सर्व्हिस सेंटरात सुमार 800 इलेक्ट्रीक दुचाकी वायट स्थितीत पडल्यात. स्पेअर पार्ट्स नाशिल्ल्यान सर्व्हिसिंगाक कळाव जाला. बॅटऱ्यांचो सत्यानाश जाला. स्पेअर पार्ट्स चोरयेक गेल्यात. वेळार 2 व्हिलरी मेळोंक नाशिल्ल्यान रीण काडून ओला घेतिल्ल्या ओनरांच्यो हुयेली पडल्यात. कांय जाणांनी बूक केल्ल्यो गाडयो कॅन्सल केल्यो. ओला शोरूम आणि सेवा व्यवस्थापनांनी परत केल्ल्या कागाळींची दखल घेतलीच ना. तेंचेर बेगोबेग कारवाय करात, निर्शेल्ल्या EV ओनरांनी मागला. गिरायकांचे पाशये सोंपला. हो प्रश्न आता सबसिडीचेर गाडयो घेयात अशें सांगपी मुख्यमंत्र्या मेरेन पावला. CMाने गांभीर्य मतीत घेवन तिचेर उपाय काडटलो अशें सांगला. जेन्ना हे EV एव्होल्युशन जेन्ना स्टार्ट जाल्लें गोंयांत तेन्ना गोवा गव्हर्मेंटान आपले परीन एक मोठो एक स्टेप घेतलेलो की गोवा गव्हर्मेंट एक सबसिडी दितली आनी त्या सबसिडीचो आमी पुरेपूर फायदोय घेतलेलो. आनीक ते जे सबसिडी घेतले ताचे आमचें एक्सपेक्टेशन आशिल्लें की फुडें आमकां गव्हर्मेंटाचो असोच सपोर्ट मेळटलो. पण गव्हर्मेंट आपल्या वटेन आतां हालींच सुद्दां पळयलां आसतलें की तुमी गव्हर्मेंटान आनीक EVक आनीक सपोर्ट करता. पूण त्याच बरोबर त्याच वटेन ताणें दुसरी सायडी पळोवपाक जाय की फुडें हे EV एव्होल्युशनाक आमी जेन्ना इनवॉल्व जाता फुडें हे खरेंच सॅटिस्फायड कस्टमर आसात काय ना हाजेर तांणी लक्ष दिवपाक जाय, जेणे करून आमी एकदां ह्या स्कॅमाक फसले आनी मागीर आमकां भायर सरपाक मेळना. हातूंत गव्हर्मेंटान मुजरत लक्ष दिवचें ही मागणी आसा. आनी सेम इन्सिडंट हो फाटले एक 7-8 म्हयने पयलीं जानेवारी फेब्रुवारीक जाल्लो, जेन्ना कित्याक लागून तरी सेल्स बंद जाल्लो. आनीक सेल्स बंद जावन मागीर तांणी अशीच टीम धाडली हांगा आनी ती टीम येवन वास्को तशेंच मडगांव तांणी ती कितल्योश्यो बायक क्लियर केल्ल्यो. ते जे स्पेशलायज टीम आसता ती बेंगलोर और पुण्यासान तेंचे येता ऑल ओव्हर इंडिया. इट इज लायक ते आपले फूल एक ग्रुपूच घेवन येता जे हांगा थंय अशे वसत आसता. आतां ते मे बी गोवा विजीट चालू आसतली, अशेंच ऑल ओव्हर इंडिया खंय खंय चालू आसता. मे बी ही टीम मागीर हांगच्यान वतली आनी खंय तरी वतली आनी तेंचें फुडलें काम थंय चालू आसतलें. सो
इट इज लायक अ स्कीम. म्हणजे दाखोवपाचें काम करता. हय, इट इज लायक अ स्कीम. आतां आमच्या खातीर एक विकाची आमच्या खातीर स्कीम आसा. एक विकाक तुमी तुमच्यो बायक क्लियर करून घेया आनी त्यो बायक घेवन घरा वचा. उरलेले ते उरले, मागीर तुमी परत एकदां कितें तरी बोवाळ करपाचो. वेरना, साकड़ी, वाड़पई 3 हॉस्पिटल जैसा है. इधर अभी हमारा ओला बाइक सारा पेशेंट इधर आया है, तो पेशेंट का ट्रीटमेंट हर एक हॉस्पिटल में इक्वली ट्रीट हो जाना चाहिए. तो अभी यहाँ पे काम चालू है. इधर लोटली में इधर हमारा साकड़ी और वाड़पई इधर काम कैसे चल रहा है किसी को कुछ पता नहीं है. इनको पूछा तो ये बोल रहे हैं कि 31 को ये जाने वाला है. तो इनके जाने के बाद में क्या होगा किसी को पता नहीं. और आज न्यूजपेपर में भी एक ऍड आया है, ओलाच्या प्रत्येक गॅरेजमध्ये मिळणार सुविधा. तर सगळ्या कळपाक जाय की सगळ्या गॅरेजीन कसली सुविधा आसा ती. नवीन गाडी काढल्या ओला कंपनीन. तर सगळ्यांक रिक्वेस्ट आसा, प्लीज स्टडी करा, सारखे फायंड आउट करा. ना जाल्यार आमी कशे फोंडान पडल्या त्रासान पडल्या तशें तुमी सगळेच पडटले. हांगा सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल आसा. पार्ट्स ना, काडलेले पार्ट्स काबार जाल्या पूण गाडी रिपेअर जायना. तांकां फाल्यां यो म्हणटा, मागीर यो म्हणटा. सो ऑलरेडी कोण वॉकिंग येता एक फावटी तेंचे काम जाता, तेंचे नशीब बरें म्हणपाचें. कोण घरा कडेन रावल्या येवपाक मेळना, तेंची कामां जायना हांगा. म्हणटकीर सगळ्यांनी आपल्याला सगळें सोडून हांगा रावचें पडटलें, जाल्यारूच काम जातलें. नमस्कार, येवकार तुमकां. हांव दामोदर शिरोडकर. तुमी पळयतात प्रायम टीव्ही. आयज आमी आसा हांगा वेर्ना ओलाचें जें सर्व्हिसिंग सेंटर आसा थंय. फाटल्या दिसांनी पळयत जाल्यार सगळ्याक व्हिडिओ व्हायरल जाताले. हांगा लोक कस्टमर येवन हांगा झगडी करताले. हांगा जवळपास 700 ते 800 गाडयो हांगा पडलेल्यो असल्यो. खंय तरी तेंच्यो परिस्थिती बिकट जाल्ली. हांगा खंय तरी चोरी जाल्ल्यो खंय अशें म्हणून आयकोंक येतालें. आनी लोकूय सांगताले की आपल्या गाडयेचें कितें कितें चल्लेलें आसा. आनी आयज जेन्ना ओलाचे जे गोंयचे कस्टमर आसा ते सीएमाकूय मेळ्ळे आनी सीएमानूय तांकां खंय अश्युरन्स दिला आमी बेगींतल्या बेगीन हितून खंय तरी लक्ष घालून ग्राहकांक सुटावो दितलो. आयज हांगा प्रश्न असो निर्माण जाल्लो आसा की हांगा जेन्ना एक ओला कंपनीच्यान एक टीम येयल्ली आसा आनी तांकां खंय टार्गेट दिलो आसा 5 दिसां भितर सगळ्यो गाडयो क्लियर करा. हांगा जर परिस्थिती पळयत हो जो वर्कशॉप आसा हांगा सर्व्हिसिंग सेंटराच्या लायकीचें कांयच ना. हांगा पळोवपाक गेल्यार सगळे गाडयो अश्यो जळामळा पडलेल्यो आसा आनी खंय तरी ते कितें तरी करता. आनी कोण स्वता जर तेंच्यांनी आतां कस्टमरांनी हांगा सांगल्या प्रमाणे जो कोण कस्टमर सकाळच्यान येवन रावता हांगा जाल्यार तेजी गाडी खंय तरी सारकी करून मेळटा. आनी खंय तरी हे फास्ट सर्व्हिस कितें तरी करून आतां खंयच्यान तरी गाडयो क्लियर करपाचे आनी लोकांक मातसो एक तात्पुरतो दिलासो दिवपा खातीर हे खंय तरी ओलान चलयल्लें आसा. आनी जेन्ना कस्टमर म्हणटात आनी जेन्ना गव्हर्मेंट ईव्ही गाडी जेन्ना प्रमोट करता, फाटल्या दिसान गव्हर्मेंटा कडल्यान प्रमोशन चलतालें की तुमी ईव्ही गाडयो घेया, पेट्रोल डिझल सेव करा. तेन्ना खुबशे कस्टमर आनी ईव्ही गाडयेक गेले. थोड्यांक सबसिडी मेळ्ळी, थोड्यांक सबसिडी मेळना. खंय तरी जेन्ना लोक म्हणटा की आमकां जेन्ना गव्हर्मेंटान प्रमोट केलें तेन्ना गव्हर्मेंटान कंपनीचेर खंय तरी निर्बंध घालपा जाय आसले की ह्यो ज्यो तुमी गाडयो सेल करता तशी लोकांक सर्व्हिस दिया. ती खंय तरी हांगा टोटली फेल जाल्ली आसा आनी ही सर्व्हिस जी लोकांक मेळपाक जाय गाडयेची ती हांगा खंय तरी मेळना. सालिगांव जाल्ले म्हाजे घर कार्यावळीत मुख्यमंत्र्यान सालिगांवचो आमदार केदार नायकाक GTDCचो अध्यक्ष म्हणून घोशीत केलो. सालिगांवची हुमकळीत पडिल्ली कामां वेगीच जाग्यार घालतलो अशें केदार नायकान सांगलें. नोटिफिकेशनाचो तो चार्ज घेतलो बरी गजाल. तुमच्या मतदारसंघात येता त्याच दिसा अनाउन्स करपा खातीर GTDCचो चेअरमॅन म्हणून ताची नियुक्ती जाल्ली आसा. हांव ताका बुके दिवन सरकाराच्या वतीन ताचें अभिनंदन करता. चेअरमॅनशीप आसा ती आमचे सगळे कार्यकर्ते कितल्या फावटी सांगताले की आमी चीफ मिनिस्टरा कडसून मेळुया, आमी सदानंद भाई कडसून मेळुया, आमी दामू नायक भाई कडसून मेळुया. पण आमी एकूच सांगलेलें तांकां की हांव तुमकां सांगता की चीफ मिनिस्टर आनी म्हाज्या पार्टी लिडरशिपीचेर तुमी विश्वास दवरा. ते आमकां न्याय दितले. जे आमकां हे दिवपाक जाय, चेअरमॅनशीप दिवपाक जाय तेच दितले. आमी मागुया नाका. पूण म्हाका दिसता तुमकां सगळ्यांक आयज हांव कितें सांगता तें पटलां आसतलें. आनी आयज ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आपल्या तोंडान हें ऑलरेडी उल्लेख केलेलो आसा आनी म्हणजे तुमकां डिक्लेअर केलेलें आसा की GTDC चेअरमॅनशीप म्हाजी न्ही, जाल्यार GTDC चेअरमॅनशीप सगळ्यांची तुमची आसा. आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीक आतां एक मॅक्झिमम आमच्या टुरिझम लायनीक पडटा तो मॅक्झिमम आमकां जो आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीक फायदो ह्या मार्फत जातलो GTDC चेअरमॅनच्या मार्फत तो आमी सगळो आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीक हाडया. आनी इतलें सांगता, तुमचो सगळ्यांचो आशिर्वाद घेता आनी तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. कितलीशींच वर्सां जालीं, कितलीशींच सरकारां आयलीं आनी गेलीं, बेकायदेशीर घरांचो प्रश्न सुटावोच जालो ना. न्यायालयांत कितल्योश्योच केसी न्याया बगर हुमकळत पडल्यात. आतां मुख्यमंत्र्यान म्हाजें घर येवजणे अंतर्गत गरजेची पावलां उबारल्यात अशें म्हणत पर्यटन मंत्री रोहन खंवटेन सीएमाचे उपकार मानले. म्हजी घर येवजण पयले सुवातेर ज्या तरेन जनसागर भरून आयला
तातूंत कळटा की कितल्या लोकांची परवरी भितर पेरादीफ्रांत साल्वादोर आनी सुकूर ही कळ आशिल्ली की केन्ना आपल्या जाग्यार पडटले काय म्हणून. कोणाचे 1972च्या पयलींचे घर रेग्युलरायज ना. खूब जाणांचे परवरच्या वाठारांत तिनूय पंचायतीन कोमुदादीचे प्रॉब्लेम आसा, कोणाचे एन्क्रोचमेंट आसा, कोणाचे रेग्युलरायझेशन आसा. खूब जाणांचे हातून प्रायव्हेट लँडान आमचे सरत मेळुना. असे विविध विषय इन्क्लुडिंग रेग्युलरेशन ऑफ इलिगल स्ट्रक्चर हे वारंवार चालू आसा. आमी जेन्ना हे विचार घाले मुख्यमंत्र्यान त्या काळखांतल्यान उजवाड कसो आसा ती मार्ग काडलो. काळखांतल्यान चलप नाल्यार उजवाडान चलप खूब सोंपें. काळखांतल्यान भायर सरप आनी लोकांक उजवाड टाकप आपल्या बरोबर हे खूप महत्वाची गोष्ट आणि ती म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान आपल्या नेतृत्वाने दाखयल्ली आसा. हालींच इस्प भायर पावस पडिल्ल्यान शेतकारांक भोव लुकसाण सोंसचें पडलां. मुख्यमंत्र्यान शेतकारांक लुकसाण भरपाई जाहीर केल्या. शेतकारांक तातूंतल्यान नक्कीच थाकाय मेळटली, राज्यसभा वांगडी सदानंद शेट तानावडेन सांगले. पण आज ज्या तरेन माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यानी माझे घर योजना, कारण बऱ्याच जण क्रिटिसिझम करतात म्हजी की म्हज्या म्हणटात. अरे म्हजें म्हणल्यार कोंकणीन आनी म्हजें म्हणल्यार मराठीन हें कळपाक जाय. पण बऱ्याच जाणांक न करता क्रिटिसिझम कशें करपाक जाय हें सदतीक दिसता. आनी त्यामुळे तांकां दिसता की सर्वसामान्य मनीस जो आसा ह्या मनशाक ताजो फायदो मेळपाक जाय म्हणून काडिल्ली स्कीम आसा. आनी आज पळयतात की तांच्यांनी ठरयलें की गोंयच्या सगळ्या कानाकोपऱ्यान आपण वचूंक जाय. काल 5 मतदारसंघात दक्षिणेक भितर गेले, आज 4 मतदारसंघात उत्तरेक आसात. आनी जाल्यार 3 तारीख पर्यंत गोंयच्या सगळ्या 40 मतदारसंघा भितर तांच्यांनी ठरयलें आसा की अर्ज वितरण जो आसा आनी ह्या स्किमीची डिटेल जी आसा ही माहिती हांव स्वता लोकांक दितलो आनी म्हणून ते सगळे फिरत आसात जेणे करून तेंचे मिसमॅनेज जावंक जायना. त्या स्किमीचो फायदो जो आसा तो सामान्य मनशाक मेळपाक जाय हो तांचो क्लियर हेतू आसा. आनी म्हणून आज आमी पळयतात की बरेचदा पावस आमी म्हणटाले की पावस हो केवळ 4 महिने पडटलो, पण ह्या वेळाचेर गेले आमी दिवाळी पर्यंत पळयतात 15 दीस 8-10 दीस जाले कंटिन्यू पावस पडटा. आनी हो पावस पडटकच बरे जे शेतकरी जे आसात ते चिंतेन आसात. म्हजे भात जे आसा ते हांव अजून कट करूं ना, म्हजे भात अजून म्हज्या घरान येवना. आनी त्यामुळे तांकां दिसलें की ह्या गरीब मनशाक ताजो त्रास जावपाक जायना. आनी म्हणून तांच्यांनी काल डिक्लेअर केलें की 4 हेक्टर मॅक्झिमम 4 हेक्टर पर्यंत एका हेक्टराक 40,000 रुपया पर्यंत नुकसान भरपाई जी आसा 1,60,000 रुपया दिवप. हे कोण करपाक शकता? हे सबका साथ सबका विकास आम्ही सगळ्यांक बरोबर घेऊन येता. ही स्कीम म्हणजे रोहन नायक्सनी सांगले की मुद्दामून आपलो मामो आयला ताकाय विचारले ही स्कीम पर्टिक्युलरली हिंदू आनी क्रिश्चनांक न्ही मुस्लिमांकूय आसा. तांचेय घर 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जो गोंयांत रावता ज्याच्या कडेन 15 वर्सांची सर्टिफिकेट आसा तेका ह्या घराचो फायदो मेळटलो. तेका ह्या घराचो फायदो मेळटलो. तो खंयच्याच जागेत रावो, तो गव्हर्मेंट लँडात रावो, तो 20 पॉयंटात रावो, तेका तो मेळपाक जाय. मूळ गोंयकारांकूय मेळटा आनी तेका गेली 40 वर्सां तो गोंयांत रावता. आनी आपलें घरदार सोडून तो जर हांगा आयला आनी 40 वर्सां पयलीं जर तो हांगा रावपाक येयला हांवें कित्याक म्हटलें 28 फेब्रुवारी 2014 आज 15 वर्सां जाली म्हणजे तेच्या पयलीं 15 वर्सां 30 वर्सां जावन गेली. बरें तेणी जर एखादें घर बांदलां जाल्यार तेंय घर कायदेशीर जावपाक जाय. आमी सगळे जाण पळयता आसतना मुद्दाम एक गजाल लक्षांत घेयात. जल्माक येता आसतना कोण कांय घेवन येवंक ना आनी वयता आसतना कोण कांय घेवन वयचो ना. तो पुराय आयुश्यांत आपलें एकदांच घर बांदता. तो रीण काडून बांदता, तो वस्ती घाण दवरून बांदता, तो सगळे आपले आसा ना तेचे एकदां विकता आनी घर बांदता. कित्याक आपली फॅमिली सुशेगाद रावची आनी तेजें एकूच स्वप्न आसता. कितें स्वप्न आसता? आपूण जें घर बांदना तें म्हणटा फुडल्या पिळयेक पुढचेक ते खंयसरूच आपल्याचेर टांगती तलवार आसचेली. कोर्टांतल्यान केन्ना तरी ऑर्डर येवन ते डेमोलिश जातले हेजो भंय आसचो न्ही. बरोबर आपल्या पंचायतींतल्यान केन्ना तरी नोटीस येतली ते डेमोलिश कर म्हणून हेजो भंय आसचो न्ही. म्हणजे कोणाच्याच भया शिवाय जग पडची हाच्या खातीर म्हजे घरी योजना आसा. मडगांवां डिजिटल युगाचो एक नवो अध्याय सुरू जाला. बोड्ड्या मडगांवच्या सरकारी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागान डिजिटल डायलॉग्स सोशल मिडिया अँड सोसायटी नावाचे विचार प्रवर्तक पुस्तक प्रकाशित केले. डिजिटल डायलॉग्स सोशल मीडिया अँड सोसायटी ह्या पुस्तकाचे प्रकाशन पद्मिनी फाउंडेशनाचे अध्यक्ष सुलक्षण सावंतान केले. समाज माध्यमांचो समाज आनी अर्थवेवस्थेचेर कसो परिणाम जाता ताचें विवेचन केलें.
दिसपट्टी जिणेचेर डिजिटल माध्यमां कसो प्रभाव घालतात तेवूय तिणें सांगलें. आयज आमी खास करून आयल्यार ते म्हणजे डिजिटल डायलॉग सोशल मिडिया एंड सोसायटी. दिस इज अ बुक विच इज बीन एडिटेड बाय डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अंडर द HOD Dr. Elizabeth Henricks and Ms. Wembiri Colasso under the visionary leadership of our principal Dr. Nadaf. आमकां खूब बरें दिसलें की वो गव्हर्मेंट कॉलेज मडगांव आणि खास करून हो बूक जो आसा पळय हें पब्लिकेशन UX पब्लिकेशन आसा. द पब्लिकेशन इज रॉयल इंटरनॅशनल ग्लोबल LLC and it was a real proud moment for me to come to Government College of Commerce and Economics here at Madgaon to unveil this book. गोंयांत कोळसो कित्याक नाका? कोळसो गोंयचें कितें लुकसाण करतलो हें गोंयकारांक वेवस्थीत समजावून सांगपाक 1 नोव्हेंबराक गोंयभरचे कोळसो विरोधी एक्टिविस्ट मडगांवच्या लोहिया मैदानाचेर एकठांय येतले. सांजे 5 वरांचेर मडगांवां जाहीर सभा जातली. सभेक हजेरी लावन कोळशाचो विशय मुळा सावन जाणा जावन घेयात आनी आंदोलनांत वांटेकार जायात एक्टिविस्टांनी उलो मारला. वास्कोचे खाडीत ड्रेजिंग करपाक एनवायरनमेंट क्लियरन्स मेळ्ळा. साउथ वेस्ट पोर्ट काल मेरेन 7 मिलियनाचें कोल हँडलिंग करतालो, तो आतां 14 मिलियनाचेर व्हरपाक सोदतात. गोंय राखतले जाल्यार हें आडोवपाकच जाय अशें म्हणत परत एक फावट गोंयभरच्या एक्टिविस्टांनी निशेध केला. ह्या संदर्भात कोळसो वेव्हाराचे सगळे दुश्परिणाम विस्कटावन सांगपाक 1 तारखेक मडगांवां लोहिया मैदानाचेर बसका आपयल्या. कारण वास्को खाडीत ड्रेजिंग स्टार्ट केलें, NGTन वचून तें हाडायलें आनी तेन्ना आमकां सगळ्यांक कळून आयलें की सरकार गोंय जे आमचें आसा तें एक कोळशाचो केंद्र करूंक सोदता. आनी तेन्नाच्या 9 वर्सां जालीं गोंयकार सगळो लोक उठून सरकारा कडेन झगडटा की आमकां गोंयांत कोळसो नाका. पूण तरी आसतना सरकार हो प्रकल्प मुखार व्हरपाक कशे भशेन ट्राय करता. आनी गोंयकारांनी इतलीं वर्सां जालीं डबल ट्रॅकिंग आसूं ना जाल्यार MPTचे बर्थ वाडोवपाचे आसूं ना जाल्यार ह्यो हायवेज ना जाल्यार गांवांनी खाजना भितर जे जेटीज करपाक सोदतात हे भशेन सगळे तरेन आमचे गोंयचे लोकांनी हो प्रकल्प आडायन दवरला. पूण आयज टायम आयला की सरकार हे प्रकल्प कशे भशेन मुखार व्हरूंक सोदता. एनवायरनमेंट क्लियरन्स दिल्या वास्को खाडी ड्रेजिंग करपाक. साउथ वेस्ट पोर्ट आसा तांचे कोल हँडलिंग 7 मिलियन आसा ते 14 मिलियन डबल करपाक आनी त्या बरोबर न्यू बोरिंग पूल काडून हे सगळे कर्नाटका व्हरपाची सगळी सरकार ह्यो तयारी फुल स्पिडान मुखार व्हरता कोळशा लागून. आतां हे आमी आयज सगळे गोंयकार भायर सरनात, आमी सगळे गोंयकार मुखार सरून सरकाराक आडायनात जाल्यार फाल्यां आमी चड लेट जातले. आमकां लागून न्ही, ही लढाय फुडले पिळगेक लागून, हे गोंय जे आमच्या वडिलांनी सांबाळून दवरलेलें आमकां लागून. आयज आमची रिस्पॉन्सिबिलिटी फुडल्या पिळगेक सांबाळून दवरता. हे पळय सगळें चल्लां कोळसो हाडपाक, हे फक्त क्रोनी कॅपिटलिस्ट म्हणटात तांकां फायदो करता. आनी हातून आमचें तें सोबीत सुंदर गोंय, आमचें पर्यावरण, कितेंय जावं आमचे न्हंयो जावं जशें सांगलां न्हंयो व्हेल्यो पळय नॅशनलायजेशन, खाजना आमची डिस्ट्रॉय करता, सगळें आसा तितलें फॉरेस्ट बिरेस्ट सगळें डिस्ट्रॉय करता जाल्यार गोंय कितें उरतलें? गोंय उरचें ना. भुरगीं आमचे पिरायेर विचारतलीं तुमी कितें केलें? जेन्ना गोंय डिस्ट्रॉय करताले तुमी कितें केलें? हो तो चान्स आसा. परवां सगळ्यांक आमी उलो मागता, NGO, एक्टिविस्ट, एनवायरमेंटलिस्ट, कन्सर्न सिटीजन, आमचे वडील, जाणटे लोक, तरणाटे सगळे 5 वाजता मिटींग आसा लोया मैदानाचेर परवां 1 तारखेर नोव्हेंबराचे. थोडे संख्येन या आमकां लास्ट चान्स, बॅटल ऑफ गोवा टू सेव्ह गोवा. सर हाचे खातीर परमिशन बी कासवाडो तळावळी फोंड्याच्या गोपाळ कृष्ण गजानन देवस्थानाच्या 53व्या वर्धापन दिसा सुवाळ्या निमतान गोंयचो ज्येश्ठ लेखक पुंडलीक नायकाचे भोव चर्चीत धनिया देवचारा हे नाटक पळोवपाची संद फोंड्याकारांक मेळ्ळी. साखळी कारापूरच्या विठ्ठल मंच सांगातीची ही देखदिणी नाट्य निर्मणी. नितीन शिवराम नायकान दिग्दर्शीत केल्ल्या ह्या नाटकाचो तळावलीचो प्रयोगय बरोच रंगलो. नेपथ्य संकल्पना आणि उजवाडा येवजण उमेश कारबोटकारान केली.
मिथिल सुदीन ढवळीकारान हो प्रयोग पुरस्कृत केल्लो. ताचे आदी गोपाळकृष्ण मंदिरात थळाव्या भजनी मंडळान सुश्राव्य भजन केले. आदी घेऊया भजनानंद. आणि आता घेऊया पुंडलिक नायकान बरयल्ल्या आणि नितीन शिवराम नायकान दिग्दर्शित केल्ल्या धनिया देवचारा ह्या आगळ्या वेगळ्या विशयावेल्या रंगतदार नाटकाचो आस्वाद. मागे दुःख कोणा दिसतली तसंच म्हज्या दुःखाचे कसले दुःख दुःख देवचे अजून का हांव ह्या वाठारांत पावलो बरी वाचना दिल्या म्हापशेच्या भुरग्यांक विडयेचे चवकार कोणाच्या जगात आमी कांबळे चौबे माझा कृष्ण पुराला असं मुखार पडिले तुझे बायले घरी वयर काढला मला सारखे आतून पातून पळाली सांग ही तुझी बाय गोपाक मेळटाले फक्त एकदा मडगांवचे दामबाबाले घोडे ही संस्था फाटल्या 19 वर्सां सावन सामाजीक मळार सक्रिय आसा. त्या भायर ही संस्था दर वर्सा सर्ती घडोवन हाडटात. अंदूचे दिंडी महोत्सवाचे खाशेले आकर्षण म्हटल्यार 4 पथकां शाळेच्या भुरग्यांची आसतली, जाळवणदारान सांगलां. श्री दामबाबाले घोडे ही मडगांवची सांस्कृतिक संघटना 3 नोव्हेंबराक 116वो दिंडी महोत्सव घडोवन हाडटा. महोत्सवाचोच एक भाग म्हणून आकाश कंदील सर्त, फळां आनी भाजीव कोरीव कामांची सर्त आणि दिंडी पथक सर्त घडोवन हाडटली. जाळवणदारांनी पत्रकार परिशदेत सर्तीची पुराय माहिती दिली. 116वो दिंडी महोत्सव येता 3 तारखेक मडगांव जावपाचो आसा. आमच्या मडगांवकाराची दामबाबाली दिंडी ह्या दिंडी महोत्सवा निमतान गेल्या अनेक वर्सां फ्रूट कार्विंग स्पर्धा, आकाश कंदील स्पर्धा आणि दिंडी पथक स्पर्धा हे आयोजीत केले वता. बाब दामू नायक आपल्या स्वकश्टान हे सगळे कार्य फुडें व्हरता इतली वर्सां. ह्याय वर्सा 116वी ही दिंडी राज्य सरकार मान्य ही दिंडी ह्या दिंडी निमतान दिंडी पथक स्पर्धा आमी आयोजीत केल्या. आकाश कंदील आणि फ्रूट कार्विंग दिंडी पथक स्पर्धेक गोंयभरच्यान म्हणून ह्या वर्सा 20-21 पथकां येतली अशी आमकां भरोसो आसा. ह्या पथकां भितर 4 इश्कोलाची पथकां हे आकर्शण आसतली. ल्हान भुरग्यांची पथकां आसतली कारण हे सगळे फुडें व्हरपा खातीर हो कल्चर ल्हान भुरग्यां कडेन फुडें वचचो म्हणून
ल्हान भुरग्यां इस्कॉलाच्या 4 इस्कॉलाक आमी हांगा निमंत्रण दिलां ती आपली पदकां आमचे समोर दवरतली. त्याच बरोबर पेडणे ते काणकोण मेरेन अनेक दिंडी पदकां ह्या वर्साक ह्या दिंडी स्पर्धेक भाग घेतली. आकाश कंदिला भितर वर्सान वर्स तुमी सगळ्यांनी पळयलां की भरघोस आमकां प्रतिसाद आसता. शेवटी आकाश कंदील पुरो अशें म्हणपाचें आमचेर पाळी येता. थंय भरपूर प्रतिसाद मेळटलो. फ्रूट कार्विंग बी सदच्या भशेन बरे पैकी जातलें. आतां दिंडी स्पर्धा जी आसा ती सांजचे वेळाचेर 5 वरांची आमी सुरू करतले. ही स्पर्धा हरिमंदिरा कडल्यान सुरू जातली. हरिमंदिरा कडल्यान सुरू जावन ती स्टेट बँक जे आसा ते आमी दामबाब चौक म्हणून आमचें स्थान आसा त्या स्थानाचेर रिंगण जातलें. रिंगण म्हळ्यार शेवटी हे कंक्लुडींग एक कल्चरल डिस्प्ले आसता ते करून ह्या पथक स्पर्धेची सांगता जातली. जी पथकां आमचे कडेन पार्टिसिपेट जातात ही पयस गांवगिऱ्या वाठाराच्यान हे लोक येतात. कश्टकरी समाजाचे हे लोक आमची कला संस्कृती परंपरा फुडें वचची म्हणून कश्टान खूब आपले कश्ट करून फुडें वतात. तांकां ल्हानसो आदार म्हणून 10,000 रुपया हे मानधन आमी प्रत्येक दिंडी पथकाक दितले. ह्या वर्साक जो प्रायज मनी आसा प्रायज स्ट्रक्चर आसा गेल्या वर्सा आमचे 33,000 आसले फर्स्ट प्रायज. ह्या वर्साक ते 51,000 आसा. सेकंड प्रायज गेल्या वर्साक 25,000 आसले ते ह्या वर्साक 31,000 आसा. आणि थर्ड प्रायज ह्या वर्साक जे 20,000 आसले ते 25,000 आसा. हे आमी बक्षीस वाडयलां कारण हे लोक खूब कश्ट करतात. तांकां एनकरेजमेंट मेळचो म्हणून बाब दामू नायक हांच्या अध्यक्षतेखाला निर्णय जालो आनी हे बक्षीस अमावंट जो आसा तो आमी खूब मोठ्या प्रमाणात वाडयला. तशेंच कॉन्सोलेशन प्रायजीस आमी लास्ट इयर 6,000 रुपये दिल्ले. ह्या वर्साक आमी ते 10,000 केल्या. आनी अशी आमी तांकां कंडिशन घातलां 10 ग्रूप मेरेन जर उरले 10चे सकल जाल्यार एकच कॉन्सोलेशन. 10चे वयर जर ग्रूप उरले 10 वयर 15 कितले आसूं न्ही जाल्यार 3 कॉन्सोलेशन 10,000 अशें दितले. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.